काल तो आज मी कुरळले जे समजा जिल्हा परिषद शिक्षक आहेत, नगर परिषद शिक्षक आहेत, काही महाविद्यालय शिक्षक आहेत, काही संस्थे शिक्षक आहेत, त्या शिक्षकाचा एक मेळावा ठेवला. आता बच्चूभाऊचं काम जर म्हटलं तर कोणाला काही अडचण आली बच्चूभाऊ दिसतात. म्हणजे अंध असो, अपंग असो, शेतकरी असो, दिव्यांग असो, विधवा असो, कोणावर काही अत्याचार म्हणजे त्या कुंभमेळ्यात जरी अत्याचार झाला तर सारेला पहिल्यांदा बच्चूभाऊच आठवले. तर आज बच्चूभाऊच्या या कार्यालयाच्या जागेत एक शिक्षकाचा मेळावा ठेवला. आता ज्या संस्था अनुदानित आहेत त्याचा ठीक आहे बाबा, चांगला कार्यक्रम आहे त्याचा. अरे लय संस्था अशा आहेत की त्या संस्थेला अजून म्हटलं अनुदानच नाही ना, शिक्षक लोक की अटकून घेऊन जाईल स्वतःच्यानं. तर त्याच्यासाठी खास मार्गदर्शनाचा आणि चर्चा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करा. दुरून दुरून शिक्षक आले, म्हणजे अकोल्यातून आहेत, अमरावतीतून आहेत, बुलढाण्यातून आहेत, यवतमाळातून आहेत, सारे इकडे शिक्षक लोक या ठिकाणी आल्यात. नेमक्या त्याच्या पहिल्यांदा अडचणी कोणत्या त्या जाणून घेऊ. तर माझ्यासोबत एक शिक्षक आहेत. सर, शिक्षक जर म्हटलं तो महिना झाला की मस्त आपलं काय बरोबर अकाउंट जमा होते, तरी तुमच्या अडचणी आहेत, कासाठी आले या ठिकाणी? बरोबर, अडचणी फक्त शिक्षकाच नाही तर अडचणी सर्वात मोठ्या विद्यार्थ्यांच्या आहे. आता शासनाकडून नेहमी विद्यार्थ्यांच्या संदर्भाच्या संच मान्यतेच्या नवीन ध्येय धोरणं राबवले जात आहेत. त्यामध्ये मोठ्या संख्येनं शिक्षक अतिरिक्त होत आहे. आता पूर्वी 30 पटसंख्येवर एक शिक्षक असा एक क्रायटेरिया होता, परंतु शासनानं काय केलं आहे की आता ह्या सगळे संच मान्यता निकष पूर्णपणे बदललेले आहेत. पूर्वी 60 वर तिसरा शिक्षक दिला जायचा, आता 60च्या वर पटसंख्या जरी असली तरी 75 वर तिसरा शिक्षक दिला जात नाही. त्यानंतर 10 पटसंख्येपेक्षा कमी शाळा असतील त्या ठिकाणी एक शिक्षक देण्यासंदर्भात शासनाने निर्णय काढलेले आहेत. हे सगळे जेवढे काही शासन निर्णय आहेत हे सर्व बहुजन हिताच्या दृष्टीने ज्या जिल्हा परिषदच्या शाळा निर्माण केलेल्या होत्या त्या सर्व शाळांना एक प्रकारे तिलांजली देण्यासारखं आहे. आणि या ठिकाणी समस्या निवारण सभा आज आयोजित केलेली आहे. प्रहारचे संस्थापक आमचे वंदनीय प्रेरणास्थान आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या प्रेरणेने आम्ही या संघटनेचं कामकाज सुरू करत असताना शिक्षकांसोबत विद्यार्थी हित सुद्धा लक्षात ठेवलेलं आहे आणि विद्यार्थी हितासाठी ही संघटना काम करत आहे. माझ्यासोबत या ठिकाणी जितूभाऊ आले आहेत. जितूभाऊ बाबा, निराज या सरीचा म्हणते पंक्तीत महाप्रसाद वाटतात तशा पद्धतीच्या शाळा वाटल्यात. 10 15 वर्षाले वज्जर घासून राहिले, सारच घासलं द्यायचं, पगारने भेटून आले राजे हे फाशा घेऊ चिठ्ठ्या लिहू मरून राहिले ना, हे बरोबर नाही ना. येतं बघा, सरकारला प्रत्येक गोष्टीमध्ये गांभीर्याने बघण्याची गरज आहे. आणि शिक्षक हा खऱ्या अर्थाने समाजाचा कणा आहे, तो विद्यार्थी घडवतो. त्यामुळे सरकारने प्रथमतः शिक्षक, शेतकरी, शेतमजूर या घटकांकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण आज सरकारचं लक्ष या घटकांकडे आहेच नाही. आपण बाकीचे देश चंद्रावर चाललेले आहे आणि आपण 400 वर्ष मागे इतिहासात चाललेलो आहे. पहिले याचं संशोधन होणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, शिक्षकांच्या मूलभूत गरजा जर पूर्ण झाल्या नाही तर तो बिचारा शिकवेल कसा? कारण रिकाम्या पोटी कीर्तन होत नसते, हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगून दिलेलं आहे. म्हणून आज हा जो मेळावा घेण्यात आलेला आहे त्या मेळाव्याचा उद्देशच आहे की प्रत्येकाचा सन्मान झाला पाहिजे. शिक्षकाचा सन्मान होऊन शिक्षकाला त्याचा रोजगार, त्याचा चरितार्थ चालवता यावा, परिवार चांगल्या पद्धतीने पोचता यावा, या माध्यमातून सन्मानपूर्वक जगता आलं पाहिजे. यासाठी हा एल्गार माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी करत आहोत. तर माझ्यासोबत घनश्याम भाऊ आहेत. घनश्याम भाऊ, शिक्षकाचं काम आहे पिढी घडवणं, राष्ट्र घडवणं. शिक्षक पिढी काळजी घडून राहिली, शिक्षकच अटकून राहिले ना, पगारच नाही भेटणार ना बाबा त्या संस्थेवर. हे तर राजू एकदम भयानक गोट झाली बा. घरादारा व्यतिरिक्त सर्वाधिक काळ शाळेत शिकणारा मुलगा हा शिक्षकांच्या संपर्कात असतो. म्हणजे मुलाचे दुसरे पालक हे शिक्षक असतात आणि या दुसऱ्या पालकाच्या हाताखाली त्या विद्यार्थी मुलाचं भवितव्य सुरक्षित असलंच पाहिजे. आणि हे शिक्षक केवळ एका विद्यार्थ्याचं भविष्य निश्चित करत नाही, जवळपास संपूर्ण एका पिढीची जळणघळण त्याच्या हातून होते आणि देशातल्या ज्या एका पिढीची जागृत पिढीची जळणघळण यांच्या हातून होते. त्या शिक्षकाला सुद्धा आर्थिक सुरक्षितता मिळाली पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. कारण का आर्थिक प्रेरणा हे सगळ्या समस्येचं मूळ आहे. आणि अशा आर्थिक समस्येत किंवा संकटात वर्षानुवर्ष बिना पगारी किंवा तुटपुंजा पगारावर जर शिक्षक नावाचा प्राणी काम करत असेल तर ती हिंदुस्थानातली सगळ्यात मोठी वेठबिगारी ठरण. आणि हा वेठबिगारीचा विषय जगातला संपुष्टात येत असताना पुन्हा शैक्षणिक पगाराची वेठबिगारी जर हिंदुस्थानात निर्माण होत असेल तर याविरुद्ध प्रहार शिक्षक संघटना आक्रमक आहे. सरकार उद्योगपतीसाठी, अदानी अंबानीसाठी, सुरक्षित उद्योग घटकासाठी
आणि इतर घटकासाठी रातोरात निर्णय करून त्यांना लाखो कोटी रुपयाच्या सबसिड्या देऊन कर्ज माफ करतात, तेव्हा त्यामुळे शिक्षकाचा प्रश्न ज्वलंत आणि लहान प्रश्न आहे. सरकारची जर इच्छाशक्ती असली तर हा प्रश्न सुद्धा रातोरात सुटू शकतो. परंतु यावर जर पर्याय नसला तर याला समर्थ पर्याय प्रहार शिक्षक संघटना ही निश्चित. तर बुलढाणा जिल्ह्यातून आलेले एक सर माझोळा सरबा माकीने एक वाचणार राजे गोट आले, तुम्हाला काही म्हणा तुम्ही, हे बोगस अपंगाचं प्रमाणपत्र इकडे तिकडे देऊन दिव्यांगाचं प्रमाणपत्र देऊन मस्त बदल्या करून झालो आहे, नोकऱ्या जागा भरून झालो आहे. यानं जो पात्र आहे तो राहते धुऱ्यावर आणि हा पंक्तीत बसून आला. हे गोट काय पटते का तुम्हाला? अहो, ही जी वस्तुस्थिती आहे जी तुमच्या डोळ्यासमोर आहे ही कोणाच्याही मनाला न पटणारी आहे. आमच्या साधं बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला ना, एकूण शिक्षक संख्या 4,500 आणि दिव्यांग 1,500. इतकं मोठं भयानक प्रमाण या लोकांनी बोगसगिरी करून बंद्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त दिव्यांगाचं वाढलेलं प्रमाण आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आता विषय असा आहे की यांच्याजवळ दिव्यांगाचं प्रमाणपत्र पण आहे आणि आमच्याजवळ आरटीओनी यांनी लायसन काढलेली जी पुरावे आम्हाला आम्ही माहितीच्या अधिकारांतर्गत जे मागितले आहेत, तर आमच्याजवळ 300 असे पुरावे आहेत की 300 या दिव्यांग लोकांनी परवाने काढलेले आहेत. आता मला सांगा की जो दिव्यांग आहे, आरटीओचंच पत्र आहे की दिव्यांग लोकांना हे वाहन चालवण्याचे परवाने मिळत नाही, परंतु सगळी बोगसगिरी करून इकडे सिव्हिल सर्जन म्हणतात की हे दिव्यांग आहेत आणि आरटीओचे डॉक्टर ज्यावेळेस ज्यांचं प्रमाणपत्र फिटनेसचं प्रमाणपत्र घेतात त्यावेळेस त्यांचा डॉक्टर म्हणतो की हे दिव्यांग नाहीत. त्याच्यामुळे यांनी असं चुकीच्या पद्धतीने लायसन काढलेलं आहे. यानंतर या ज्या बदली प्रक्रिया ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये याच्यामध्ये भाग संवर्ग 1 मध्ये स्वतः दिव्यांग असेल तरी त्याला लाभ मिळतो आणि जर त्यांची पत्नी, त्यांची मुलं, त्यांचे आई भाऊ जर दिव्यांग असतील तरी त्यांना लाभ मिळतो. म्हणून या लोकांनी आता आपल्या पत्नीचं, आपल्या मुलाचं, आपल्या मुलीचं असे भरपूर प्रमाणात दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढलेले आहेत आणि यांच्या प्रमाणपत्रामुळे जे खरोखरचे दिव्यांग शिक्षक आहेत, जे प्रामाणिक शिक्षक आहेत, यांच्यावर खूप मोठा अन्याय होत असून आपल्या महाराष्ट्र राज्याची जी तिजोरी आहे त्याची लूट हे सर्रासपणे करत आहे. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि त्या खात्याचे जे मंत्री असतील यांना माझी हात जोडून विनंती आहे की यांची जी तपासणी आहे पूर्णपणे पुन्हा शारीरिक तपासणी जे हॉस्पिटल किंवा वैद्यकीय बोर्डामार्फत करावी, जेणेकरून जे खरे दिव्यांग आहेत त्यांना न्याय मिळेल. आणि जसं पूजा खेडकरचं प्रकरण झालेलं आहे तसं पुन्हा कोणती पूजा खेडकर असं प्रकरण घडणार नाही किंवा पूजा खेडकरचे भाऊ या ठिकाणी तयार होणार नाही. धन्यवाद. आणि सन्माननीय जालना जिल्हा परिषदचे माननीय शिव यांनी जे पत्र काढलेलं आहे की सर्व जे बोगस दिव्यांग असेल किंवा ओरिजिनल दिव्यांग यांची शारीरिक तपासणी ही जे हॉस्पिटल मुंबई इथं करण्यात यावी, अशी सर्व राज्यातील सर्व सन्माननीय शिवनी सुद्धा असंच पत्र काढावं अशी जिल्हा प्रहार बुलढाणा याच्याद्वारे मी नम्र विनंती करतो. माननीय सन्माननीय बच्चे बोकडू यांना सुद्धा आम्ही आमचे निवेदन सादर करणारच आहे. तत्पूर्वी जे आमचे मीडिया असेल सन्माननीय यांनी आजपर्यंत आम्हाला आतापर्यंत खूप मोठा सन्मान दिलेला आहे आणि मला पाठीर करायला आहे, तर इथून पुढे सुद्धा खोट्या दिव्यांगाविरुद्ध असाच लढा चालू राहावा. जय. माझ्यासोबत अकोला जिल्ह्यातून आलेले बेलुऱ्याचे शिक्षक असणारे देशमुख सर आहेत. देशमुख सर, अकोल्यात काय अडचण आहे, तुम्ही कशी काय बा इकडे? अकोल्यात तर तशी काही अडचण नव्हती. मूळ अडचण जी आहे ही महाराष्ट्र राज्य सरकारनं त्या जिल्हांतर्गत बदल्या करण्याचा जो घाट घातला आहे त्याच्यामध्ये असणारी अडचण आहे. अवघड क्षेत्रामध्ये ज्या शिक्षकांनी अगोदर म्हणजे सेवा केली आणि 2022 मध्ये ज्या आता सुगम क्षेत्रामध्ये आलेल्या शाळा आहेत, तर त्याच्यापैकी जे शिक्षक ज्यांनी 2022 मध्ये अर्ज भरला होता फक्त त्यांनाच आता एक संधी विशेष बाब म्हणून प्राप्त होणार आहे आणि ती सुद्धा या संघटनेच्या प्रयत्नामुळेच प्राप्त झालेली आहे. पण जर विचार केला तर ज्यांनी अर्ज भरला नव्हता त्यांना सुद्धा सरळ सरळ संधी देण्यात यावी ही आमची एक विशेष बाब म्हणून परत मान्य करावी राज्य शासनाने. याकरता आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहे. काळ सर, तुमचं काय म्हणणं सांगा ना बाजार असतं. तुम्ही अकोला जिल्ह्यात भाषवंत अकोला जिल्ह्यातूनच आलेलो आम्ही. भाऊ ज्यावेळेस अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि शिक्षण राज्यमंत्री होते त्यावेळेस 10 वर्षानंतर अकोला जिल्ह्यामध्ये पदोन्नती झाली होती. शिक्षक असा कर्मचारी आहे की याच्या पदोन्नत्या फारशा होत नाहीत बाकी डिपार्टमेंट प्रमाणे, तर त्यावेळेस बरेच शिक्षकांना केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापक पदावर 10 वर्षानंतर पदोन्नती मिळाली होती. आणि आता ही सध्या रिक्त जागा आहेत आणि रिक्त जागा असताना माननीय आयुक्त अमरावती यांना लेखी दिला अहवाल दिल्यानंतर सुद्धा
जवळपास 9 महिने झालेले आहेत. अकोला जिल्ह्यातील पदोन्नतीची प्रक्रिया अजूनही थंड बसत्यात आहे, म्हणजे शेवटच्या टप्प्यात आहे पण पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे पदोन्नतीचा प्रश्न जर निकाली निघाला तर तसंच 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा शासन निर्णय, यामुळे जागा कमी होऊन राहिल्या, शिक्षक अतिरिक्त होतील आणि जिल्ह्याबाहेर फेकल्या जातील, ही भीती शिक्षकांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि ज्या छोट्या छोट्या गावांमध्ये ग्रामीण भागातील जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, त्या शाळा बसून आहे. आमच्या अकोला जिल्ह्यात सुद्धा शाळा बरेचसे शिक्षक चांगल्या प्रकारे शिकवत आहेत, तंत्रज्ञ शिक्षक आहेत, परंतु शासनाच्या एका आदेशामुळे जवळपास जिल्ह्यातील 200 ते 300 शिक्षक हे अतिरिक्त होऊ शकतात. आणि या भीतीमुळे भाऊंना आम्ही साखळे घालायला आलेलो आहोत, कारण भाऊंनी तिथं पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे, शिक्षण राज्यमंत्री असताना त्यांनी न्याय दिलेला आहे. आणि यासोबतच तिथील जे दिव्यांगांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, आता गणवेशाची प्रक्रिया जर तुम्ही पाहिली तर 26 जानेवारीला दुसरा गणवेश भेटला. मग एवढी गंभीर समस्या आहे भाऊ. आता तुम्ही सांगा, गोरगरिबाचे लेकरं ते बिचारे एका गणवेशाच्या आशेवर असतात. आणि अशा वेळेस जर अशी परिस्थिती असेल, आम्हाला म्हणतात शासनाचे पत्र आहे की साखर जमा करा लोकवर्गणी करून आणि विद्यार्थ्यांना तुम्ही गोड भात द्या किंवा खीर द्या, म्हणजे एवढी दयनीय अवस्था आपली करून ठेवलेली आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांसाठी साखराचं अनुदान द्यायला सुद्धा शासनाकडे पैसा नाही आहे. आणि काय तर फक्त पत्र निघतात आणि प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना राबवा असे आदेश सोडले जातात, परंतु एकाही शाळेवर एकाही मुख्याध्यापकाला साखरेसाठी 1 रुपयाही शासनानं दिलेला नाही. म्हणजे अशा गंभीर समस्या आहेत, ते भाऊ समोर आम्हाला मांडायच्या आहेत. भाऊला त्या शिक्षण क्षेत्रातील अनुभव आहे आणि आम्हाला खात्री आहे की भाऊ समोर मांडल्यानंतर भाऊ 100% अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर मधले एक शिक्षक आहेत, माध्यमिकचे शिक्षक आहेत. सर, मा कानावरची गोट आली सांगतो तुम्हाला मी. 15-15 20 जरी मास्तर लोक एकाच जागेवर आहेत, याच्या प्रशासकीय बदल्या काही होतात बा? बरोबर आहे आपलं जे म्हणणं आहे, अतिशय हे बरोबर आहे आपलं म्हणणं. कारण की शासन निर्णयामध्ये असं आहे की बाबा ज्या क्षेत्रामध्ये नक्षलग्रस्त क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्र आहे, त्या जिल्ह्यामध्ये फक्त माध्यमिक शिक्षकांची प्रशासकीय बदली होत आहे. पण ज्या जिल्ह्यामध्ये असे क्षेत्र नाही आहे, त्या जिल्ह्यामध्ये शासन निर्णयानुसार हे बदली होत नाही. त्याचा असं झालेला आहे की मग एकच शिक्षक जे आहे शाळेवर 20-20, 30-30 वर्ष त्यांची सेवा झालेली आहे, आणि दुसरे जे शिक्षक जे अवघड क्षेत्रामध्ये असतात, शहरापासून दूर असतात, त्यांना संधी मिळत नाहीये. विनंती करूनही त्यांना जे आहे ते शहरामध्ये सेवेसाठी जे आहे ते जागा रिक्त मिळत नाही. आणि याचा जे आहे विद्यार्थी संख्येवरही खूप जे आहे परिणाम झालेला आहे. कारण की शिक्षक एकाच ठिकाणी खूप जास्त वेळ सर्व्हिस झाल्याने त्यांची जे आहे ते विद्यार्थ्यांमध्ये जे शिकवण्याची जे दृष्टी आहे ते फार चांगली राहिलेली नाहीये. आणि याचा माध्यमिक शिक्षकांना खूप मोठा जे आहे तोटा होत आहे. ह्या तयात माझ्यासोबत हे लहान चुकलो लेकरू घेऊन या बच्चू भाऊच्या या आजच्या कार्यक्रमासाठी आल्या. लेकरू घेऊन तिथला टाइमच्या एकट्या फिरत कोणी ओळख पाहायचं नसेल, मी आपलं चला बा ऑन कॅमेरात बोलू. ताई कासाठी अडचण बा, एकदम लहान लेकराला घेऊन आले तुम्ही या ठिकाणी. तर नमस्कार, माझे नाव आहे पल्लवी शरदराव हरणे. मी गेले 15 वर्षापासून हिंगोली जिल्हा परिषद मध्ये कार्यरत आहे. माझी समस्या ही आहे की दरवर्षी अमरावती जिल्हा परिषद मध्ये रोस्टर क्लिअर नसते. पेसा नॉन पेसांचा त्यांचा प्रॉब्लेम आहे, तो दरवर्षी क्लिअर करत नाही. आणि त्याच्यामुळे माझ्यासारखे असंख्य जिल्हा बदलीसाठी तात्काळात बसलेले माझ्यासारखे असंख्य घरापासून लांब आहेत. त्यामुळे आज मी बच्चू भाऊंसोबत माझी समस्या मांडणार आहे की निदान यावर्षी तरी आम्हाला आमच्या घरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा करा. कारण मी माझे सासू सासरे म्हातारे आहेत, माझ्यासोबत राहणारं कोणी नाहीये आणि असे अनेक प्रॉब्लेम माझ्यासोबत आहेत. यावर्षी तरी बच्चू भाऊंच्या प्रयत्नांनी जागा जर झाल्या तर मी माझ्या घरापर्यंत पोहोचू शकेल आणि माझ्यासारखे इतरही पोहोचू शकतील. यासाठी मी समस्या मांडायला इथे आलेली आहे. रोस्टर हा महत्वाचा मुद्दा आहे. दरवर्षी अमरावतीचं रोस्टर क्लिअर होत नाही. तर माझ्यासोबत प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री महेश ठाकरे सर आहे. सर, शिक्षक लोकांच्या अडचणी ऐकल्या बाबा, नवरा इकडे बाई तिकडे, संच मान्यता, काही जणी अनुदान नाही, तर त्या शाळेत शिक्षक लोक मरून राहिले. तर आज बच्चू भाऊच्या ठिकाणी काय नेमकं समस्या निवारण ठेवलं? 5ही जिल्ह्यातला विभागीय स्तरावर ही समस्या निवारण सभा आहे शिक्षकांची. त्याच्यामध्ये शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत. त्याच्यामध्ये संच मान्यतेचा आता शासनानं काढलेला 15 मार्च 2024चा GR असेल, त्यामध्ये बरेचसे शिक्षक अतिरिक्त होऊन राहिले त्या GR मुळे. तो GR रद्द करण्याची मागणी आहे. आंतरजिल्हा बदली शिक्षकांचा प्रश्न आहे की बरेच शेकडो किलोमीटर अंतरावर शिक्षक आज काम करत आहे, स्वजिल्ह्यापासून दूर आहेत. त्यांचं कुटुंब विभक्त झालेलं आहे. काहींचं तर पती पत्नींची विभक्तीकरणावर काही केसेस आलेले आहेत. तर आंतरजिल्हा बदलींचा पण एक मुद्दा आहे. जिल्हा अंतर्गत मध्ये अवघड क्षेत्रातले काही लोक आहे, शिक्षक आहे की जे वर्षानुवर्षे सेवा करून राहिले, परंतु त्यांना अजूनही बदली मिळाली नाही. त्यांचा पण प्रश्न आहे. ते जुनी पेन्शनचा विषय आहे.
असे अनेक प्रश्न आहे की जे ज्वलंत प्रश्न आहेत आज शिक्षण क्षेत्रातले, त्या समस्यांना कुठेतरी वाचा फोडण्यासाठी म्हणून आजची ही शिक्षक समस्या निवारण सभा बच्चूभाऊंच्या मार्गदर्शनात आपण इथं आयोजित केली आहे. तर माझ्यासोबत बच्चूभाऊ शिक्षक लोकांचे प्रॉब्लेम पाहिले बाबा, माणूस होती बैत होती, काही काही शाळेला अनुदान लोक शिक्षक लोक आत्महत्या करून आले. तर आज विभागीय स्तरावरचे शिक्षक लोक एकत्र बोलून नेमकं समस्या आपल्याला काय निवारण करायचं आहे बा? आता आम्ही एकत्रित पहिले पाहतो, नेमकं बदलीच्या संदर्भात आहे, मेडिकलचे संबंधात काही असेल तर सगळ्या एकंदरीत नेमक्या काय तक्रारी आहे ते घेऊन मग एक ऍक्शन प्लॅन तयार करू. नाही भाऊ, काय झालं, 5-5 जिल्ह्याचे शिक्षक लोक या ठिकाणी येऊन आले का? मला की जरा असं काहीतरी मनातल्या मनात मय वाटणार, असं तर काही नाही ना? हा, असं काही नाही. हे होते सन्माननीय बच्चूभाऊ, याच्यासोबत आपण चर्चा केली. आज या ठिकाणी 5 जिल्ह्यातले सर्व शिक्षक लोक आले. शिक्षक जे समस्या निराकरण, शिक्षकच्या मी ऐकलं तुम्ही काय लोक प्रॉब्लेम आहे या लोकांसोबत चर्चा केली. विशेष म्हणजे सर्व शिक्षक मंडळी जी होती बच्चूभाऊची या ठिकाणी तक वाट पाहत होती. त्याच्यानंतर बच्चूभाऊ या ठिकाणी आल्यात आणि बच्चूभाऊ या ठिकाणी कोणतं नेमकं मार्गदर्शन होते हे होईल. पण या ठिकाणी आज शिक्षक निराकरण सभेच्या माध्यमातून भविष्यात बच्चूभाऊची काही खेळी आहे काय हे काय माहित बा.